आजच्या जी आर प्रमाणे सरसकट कुणबी होण्यासंबंधी काही नाहीये. हैदराबाद गॅझेटियरचं कसं इम्प्लिमेंटेशन होईल या 5 मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याची पद्धत, कार्यपद्धत काय असेल. आता 3 मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी हे 3 ऑलरेडी ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत. तर मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कसं ह्या 3 पोटजातींचे प्रमाणपत्र देण्यात यावे, काय प्रोसेस फॉलो केलं जाईल, हे या जी आर मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता हा एक छोटेखानी पाऊल आहे. आता बघा, उद्या जसा ऑफिशियली हा जी आर प्रदर्शित होईल तसं लगेचच कोणतरी कुठलाही नागरिक संस्था हायकोर्टात जाऊन रिट पिटिशन याच्या विरुद्ध दाखल करू शकतात आणि वस्तुस्थिती आहे काही लोक जाऊन दाखल करतील पण. आता त्याच्यात कोर्ट स्थगिती देईल का, ती सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आज काय म्हणले आहेत की आम्ही आम्ही निश्चित आहोत की स्थगिती काय कोर्टाकडून मिळणार नाही, आम्ही कोर्टात हा जी आर पूर्णपणे डिफेंड करू. ते आता सरकारची जबाबदारी आहे. मग हा जी आर इम्प्लिमेंट होईल तर गावात त्रिसदस्यीय समिती नेमली जाईल आणि त्याच्यात जे काही लाखांमध्ये पुरावे आहेत शिंदे समितीचे, निजाम गॅझेटियर, हैदराबाद गॅझेट प्रमाणे, ते पण प्रदर्शित केले जातील. आणि ह्याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्या जी आर मध्ये की त्याच्यात जर कोणाकडे काहीच कागदपत्र नसले तर त्या माणसानी, त्या व्यक्तीने एक ऍफिडेव्हिट द्यायचा आहे या त्रिसदस्यीय समितीला की मी 1967च्या आधीपासून ह्या एरियाचा रहिवासी आहे, माझे पूर्वज पण इथले आहेत. आणि एखाद्या कुठल्या नातेवाईकाकडे ज्याच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे ते जोडून या ऍफिडेव्हिट बरोबर ते सादर करतील. मग इन्व्हेस्टिगेशन होईल, जसं आता कोंढरे साहेब म्हणले इन्व्हेस्टिगेशन होईल, ती कमिटी करेल. मी काय म्हणेल की जेव्हा या जी आर प्रमाणे जर हा इम्प्लिमेंट झाला, जर याच्यावर स्थगिती नाही दिली कोर्टाने आणि जेव्हा पहिलं प्रमाणपत्र दिलं जाईल ह्या 3 पोट जातींचं, कुणबी मराठा, कुणबी किंवा मराठा कुणबी, तेव्हा मी मानेल की हा विजय झालेला आहे. हा आजचं फक्त एक छोटंसं पुढचं पाऊल होतं. गॅझेटियर लागू होणार आहे म्हणजे सुरुवात बघा कशी केली. हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र, ही गोष्ट विलासजी तुम्ही जेव्हा वाचलं तेव्हा हा शब्द गळाला होता, पात्र व्यक्तींना. ते मग पुढचं आहे. आता पात्र कोण आहे ते ह्या त्रिसदस्यीय कमिटीला ठरवावं लागेल. आता जे म्हणले की आता कापू तेलंगणामध्ये कापू मेजॉरिटी आहे, कापू समाज पण रिझर्वेशन मागत आहे मराठ्यांसारखा, कारण ते कल्टिवेटर होते. तर आता आपण ज्या शब्दांमध्ये, तुर्तास शब्दांमध्ये नको जायला, शब्दांमध्ये आपण अडकत राहिलो तर परत लोकांमध्ये गैरसमज पसरेल. आता प्रोसेस यांनी, सरकारने हे दिलेलं आहे, सरकारला ते प्रूव्ह करायचं आहे. आणि जर उद्या कोण कोर्टात गेलं, चव्हाण साहेब पण आता सांगतील, आता ते पण पत्रकार राहिलेले आहेत, कोर्टात गेलं तर सरकार त्याला डिफेंड करेल. आणि जर ह्यातून घात झाला मराठा समाजाचा तर सरकार गव्हर्नमेंट इज आन्सरेबल, त्यांना त्याचं नुकसान पत्करावं लागेल. प्रमाणपत्र मिळतील, व्हॅलिडिटी होईल का नाही त्याच्यात खरा कॅच आहे. प्रमाणपत्र तुम्ही लाखांना द्याल, व्हॅलिडिटी मिळेल का नाही, व्हॅलिडिटी मिळवणं किती अवघड आहे हे मला माहिती आहे. इंडिव्हिज्युअल केस फार हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात केसेस, त्याच्यात खूप टप्पे आहेत. तर व्हॅलिडिटी कशी मिळेल ते बघावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, हे जर प्रमाणपत्र मिळालं आणि व्हॅलिडिटी मिळाली तर ते आत्ताच्या ओबीसी मध्येच हे सगळे समाविष्ट होतील आणि त्यांना सगळे ओबीसीचे फायदे मिळतील. आता ते कधी होईल मला माहित नाही. ओबीसी समाज त्याच्यावर नाराज होईल का, होणार आहे, कारण त्यांच्या ताटात अजून वाटेकरू आलेले आहेत. हे मी वस्तुस्थिती आहे ती सांगतो.